नाना पटोलेंनी भाजप नेते रवींद्र चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप केलेत। पैशांसाठी चव्हाणांनी एका व्यक्तीला बंगल्यावर डांबून ठेवला असा आरोप पटोलेंनी केलाय। पटोलेंचे आरोप रवींद्र चव्हाणांनी फेटाळून लावलेत। नाना पटोलेंचे आरोप हे बिनबुडाचे असल्याचं रवींद्र चव्हाण यांनी म्हटलंय। त्यांच्या बंगल्यामध्ये वैभव नावाचा एक पोरगा, त्याला 9 कोटी रुपये त्यांनी चोरून नेलेले आहेत अशा पद्धतीचा आरोप लावून त्याला किडनॅप करून ठेवलेला ही माहिती मला आत्ताच आलेली आहे। आणि म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी सांगतोय की त्याच्याकडून 4.5 कोटी रुपये वसूल केले, 4.5 कोटी रुपये अजून दिले नाही, म्हणून त्याच्यावर अत्याचार चाललेला अशा पद्धतीची गोष्ट आमच्याजवळ माहिती आलेली आहे। त्या माहितीच्या आधारावर मी सांगतोय। नाना पटोले हे नेहमीच असं टीआरपी साठी स्टेटमेंट करत असतात आणि मला असं वाटतं की त्यांनी हे केलेलं टीआरपी साठी स्टेटमेंट आहे। काही दिवसापासून कंटिन्यू वर्तमानपत्रांमध्ये आणि मीडियामध्ये भारतीय जनता पार्टीचा प्रमुख पदा म्हणून मला मिळणार आहे असं जेव्हापासून माहीत पडलं तेव्हापासून अशा काही गोष्टी आहेत की त्याची चर्चा ही विरोधकांकडून करायला सुरुवात झालेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।